भू स्वाहा अग्नये इदं नमः भुव स्वाहा वायवे इदं नमः स्वस्वाहा सूर्याय इदं नमः भूर्भुवः स्वस्वाहा प्रजापतये इदं नमः. नमस्कार, मी प्राध्यापिका मेधा जाते. चातुर्मास्य भागवत सेवेतील आज आपला 28वा दिवस. श्री गणेशाय नमः. कुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभो निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदेन्दुतुषारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर् देवैः सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाध्यापहा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. आज आपण चातुर्मास्य भागवत सेवेतील 28व्या दिवसाची कथा पाहतोय. अनेक जे द्वीप आहेत त्यांची चर्चा सुरू आहे. तर अन्य 6 द्वीप वगैरे त्याच्याबद्दल शुकदेवजी सांगतायत. अतःपर प्लक्षादीनां प्रमाण लक्षणं संस्थानतो वर्ष विभाग उपवर्ण्यते. असं शुकदेवजींनी सांगितलंय की आता परिणाम, लक्षण आणि स्थितीनुसार प्लक्षादी अन्य द्वीप विभागांचे वर्णन तू ऐक. ज्याप्रमाणे मेरू पर्वत जंबूद्वीपाने घेरलेला आहे त्याचप्रमाणे जंबूद्वीप पण आपल्या समान परिमाण आणि विस्तारवाल्या खाऱ्या पाण्याच्या समुद्राने वेढलेला आहे. मग खाई ज्याप्रमाणे बाहेरच्या उपवनाने घेरलेली राहते त्याचप्रमाणे खारा समुद्र पण आपल्यापेक्षा मोठ्या व दुप्पट विस्ताराच्या प्लक्षद्वीपाने घेरलेला आहे. जंबूद्वीपात जेवढे मोठे जांभळाचे झाड तेवढेच विस्तारलेले इथे सुवर्णमय झाड आहे. सुवर्णमय प्लक्षाचे झाड आहे म्हणजे त्याला अंजीर असं म्हणतात. म्हणजे अंजिराचं प्लक्षाचा अर्थ अंजीर आहे कोशात बघितला. त्याला प्लक्षद्वीप असे म्हणून ओळखलं जातं. इथे 7 जीववाले अग्निदेव राहतात. या द्वीपाचे अधिपती प्रियव्रत पुत्र महाराज उद्मजीव होते. त्यांनी ते 7 विभागात विभागले. त्या वर्षासमान नावाच्या आपल्या मुलांकडे सोपवले आणि स्वतः अध्यात्म योगाचा आश्रय घेऊन उपशम झाले. या वर्षांची नावं शिव, यवस, सुभद्र, शांत, क्षेम, अमृत, अभय अशी आहेत. त्यातील पण 7 पर्वत आणि 7 नद्याच प्रसिद्ध आहेत. तिथे मणिकूट, वज्रकूट, इंद्रसेन, ज्योतिष्मान, सुपर्ण, हिरण्यष्टिव, मेघमाल हे 7 मर्यादा पर्वत आहेत. तसेच अरुणा, नृम्णा, अंगिरसी, सावित्री, सुप्रभाता, ऋतंबरा आणि सत्यंभरा अशा 7 महानद्या आहेत. तिथे हंस, पतंग, ऊर्ध्वायन आणि सत्यांग नावाचे 4 वर्ण आहेत. वरील नद्यांच्या पाण्यात स्नान करण्याने त्यांचे रजोगुण आणि तमोगुण क्षीण होतात. यांचे आयुष्य 1000 वर्षांचे असते. यांच्या शरीरात देवतांप्रमाणे थकावट, घाम इत्यादी नसते. संतानोत्पत्ती पण त्यांच्या समानच असते. 3 विद्याद्वारे 3 वेदात वर्णन केलेले स्वर्गाचे द्वारभूत आत्मस्वरूप भगवान सूर्याची ते उपासना करतात. ते सांगतात की ते सत्य, जो सत्य, अनुष्ठान योग्य धर्म व ऋत म्हणजे प्रतीत होणारा धर्म, वेद व शुभाशुभ आणि फलाशा अधिष्ठाता आहे
त्या पुराण पुरुष विष्णू स्वरूप भगवान सूर्याला आम्ही शरण जातो. लक्ष आधी 5 द्वीपात फक्त सर्व माणसांना जन्मापासून आयुष्य, इंद्रिय, मनोबल, इंद्रिय बल, बुद्धी, शारीरिक बळ, पराक्रम समान रूपाने सिद्ध राहतात. लक्षद्वीप आपल्याच समान विस्तारलेल्या इक्षु रसाने घेरलेले आहे. त्याच्याही पुढे त्याच्या दुप्पट परिणामवाला शाल्मली द्वीप आहे की जो तितक्याच विस्ताराच्या दारू समुद्राने भरलेला आहे. म्हणजे दारूचा सुद्धा समुद्र आहे. लक्षद्वीपाच्या झाडाबरोबरच त्यात शाल्मली वृक्ष पण होते. तेच वृक्ष आपल्या वेदमय पंखांनी भगवंताची स्तुती करणारे पक्षीराज भगवान गरुडाचे निवासस्थान आहे. हाच या द्वीपाच्या नामकरणाचा हेतू आहे. या द्वीपाचे अधिपती प्रियव्रताचे पुत्र महाराज यज्ञबाहू होते. त्यांनी त्यांच्या सुरोचन, सौमनस्य, रमणक, देववर्ष, परिभद्र, अविज्ञान आणि आप्यायन अशा 7 विभाग केले आणि त्या नावाच्या मुलांकडे सोपवले. ह्यातही 7 वर्ष, 7 पर्वत, 7 नद्या प्रसिद्ध आहेत. पर्वतांची नावं स्वरस, शतशृंग, वामदेव, कुंद, मुकुंद, पुष्पवर्ग आणि सहस्रशुद्धी. तर नद्या अनुमती, सिनीवाली, सरस्वती, कुहू, रजनी, नंदा आणि राका. ह्या वर्षात राहणारे श्रुतधर, वीर्यधर, वसुंधर, ईशंधर नावाचे 4 वर्ण वेदमय व आत्मस्वरूप भगवान चंद्रमयाची वेदमंत्रांनी उपासना करतात. म्हणजे प्रत्येकाचा एक उपासक वर्ग आहे असं हे सांगितलं गेलं. जे कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष आपल्या किरणांचे विभाग करून देवता, पितर, संपूर्ण प्राण्यांना अन्न देतात ते चंद्रदेव आमचे राजा म्हणजे रंजन करणारे आहे. अशा प्रकारे दारूच्या समुद्राच्या पुढे त्याच्या दुप्पट परिणामवाले कुशद्वीप आहे. पूर्वोक्त द्वीपांप्रमाणे हा पण आपल्या समान विस्तारवाल्या तुपाच्या समुद्राने, तूप आता हे पुन्हा गाईचं असेल का म्हशीचं असेल का हा विषय नाही, पण तुपाच्या समुद्राने घेरलेला आहे. ह्यावर भगवंताने रचलेल्या एक कुशांचे झाड आहे. त्यामुळेच हे नाव या द्वीपाला कुश द्वीप पडलं. या दुसऱ्या अग्निसमान कोमल शिखांनी कांतीने समस्त दिशा प्रकाशित करणारे सतत प्रकाशित करत राहतात. राजन, या द्वीपाचे अधिपती प्रियव्रत पुत्र महाराज हिरण्यरेता होते. त्यांनी त्यांचे 7 भाग केले आणि एक एक आपले 7 पुत्र वसुदान, दृढरुची, नाभिगुप्त, स्तुत्यव्रत अशा विविक्त आणि वामदेव अशा 7 जणांना दिले आणि स्वतः तप करायला निघून गेले. त्यांच्या सीमा निश्चित करणारे 7 पर्वत व 7 नद्या आहेत. पर्वतांची नावे चक्र, प्रत्येक म्हणजे ज्या ज्या मुलांना त्यांनी 7 म्हणजे हे दिलेले आहेत 4 दिशांना आणि तिथं प्रत्येकाला सप्तद्वीप म्हणजे ह्या सप्तद्वीपांमध्ये त्यांनी 7 भाग केलेत आणि त्यांच्या मुलांना वाटलेत आणि मग त्यांची नावं तिथं उपासना करत असलेला धर्म आणि ते काय करतात ही सगळी वर्णन आपण ह्या त्या द्वीपांमधली ऐकतोय. आता हे 7 पर्वत, त्यांच्या 7 नद्या चक्र, चतुःशृंग, कपिल, चित्रकूट, देवानिक, ऊर्ध्वरेमा, द्रविण अशी आहेत आणि नद्यांची नावं रसकुल्या, मधुकुल्या, मित्रविंदा, श्रुतविंदा, देवगर्भा, घृतच्युता आणि मंत्रमाला अशी आहेत. ह्या तुपाच्या समुद्राबद्दलचं आपण बघितलं. यांच्या पाण्यात स्नान करून कुशल द्वीपवाली कुशल कोविद म्हणजे पाण्यात म्हणजे जे काही त्यांचा रस आहे, तूप आहे, काय जे आहे त्याच्यात द्रव पदार्थात त्या स्नान करून कुशद्वीपवासी कुशल कोविद अभियुक्त व कुलपुरुष अग्निस्वरूप भगवान हरीचे यज्ञादी कुशलते द्वारा पूजन करतात. अशा प्रकारे स्तुती करतात. हे अग्ने म्हणजे त्यांची स्तुती पण सांगितली. हे अग्ने, आपण परब्रह्मापर्यंत साक्षात हवी पोचवणारे आहात. तरी भगवंताच्या अंगभूत देवतांच्या यजनाद्वारे आपण त्या परमपुरुषाचे यजन करावे. राजन, पुन्हा तूप समुद्रापुढे त्याच्यापेक्षा दुप्पट परिणामवाले क्रौंच द्वीप आहे. ज्याप्रमाणे कुशद्वीप तूपसागराने घेरलेले असते त्याचप्रमाणे हा पण आपल्या समान विस्तारलेल्या दुधाच्या समुद्राने घेरलेला आहे.
इथे क्रौंच नावाचा फार मोठा पर्वत आहे, त्यामुळे याला क्रौंच द्वीप असं म्हटलं जातं. पूर्वकाळी कार्तिकेय स्वामींच्या शस्त्रप्रहाराने याचा कटिप्रदेश व लता निकुंजादी शतविक्षत झाले, परंतु क्षीरसागराकडून खेचले गेल्यामुळे व वरुण देवतांकडून सुरक्षित होऊन ते पुन्हा निर्भय झाले. या द्वीपाचे अधिपती प्रियव्रत पुत्र महाराज घृतपुष्ट होते. ते फार ज्ञानी होते. त्यांनी त्याला 7 वर्षात विभक्त केले व त्यांच्यात समान नावाचे आपले 7 उत्तराधिकारी पुत्रांना नियुक्त केले. संपूर्ण जीवांचे अंतरात्मा परमात्मा मंगलमय कीर्तिशाली भगवान हरीच्या पावन पदारविंदांना शरण जाऊन राहिले आणि हे त्यांना वाटून टाकलं. महाराज घृतपृष्ठाचे आम, मधुरुह, मेघपृष्ठ, सुधामा, भ्राजिष्ठ, लोहितार्ण आणि वनस्पती असे 7 पुत्र व त्यांनी 7 वर्षपर्यंत 7 नद्या त्यांना ज्या गिरल्या होत्या त्याचे शुक्ल व हे 7 नद्या पण म्हटल्या जातात त्याच 7 जणांना. आणि पर्वतांची नावं मात्र शुक्ल, वर्धमान, भोजन, उपबर्हिन, नंदनंदन आणि सर्वतोभद्र अशी आहेत. आणि नद्या पुन्हा एकदा नद्यांची नावं खाली दिलेली आहेत. नंदोनंदन, सर्वतोभद्र इति, अभया, अमृतौघा, आयिका, तीर्थावती, वृत्तरूपवती, पत्रवती आणि शुक्लेती. म्हणजे अभया, अमृतौघा, आर्यका, तीर्थावती, वृत्ती रूपवती आणि पवित्रवती शुक्ला अशी ही नद्यांची नावं. त्याच्या पवित्र निर्मल जल सेवन करणारे तेथील पुरुष ऋषभ, द्रविण, देवक नावाच्या 4 वंशाचे आहेत. 4 वर्णाच्या निवासी पाण्याने भरलेल्या ओंजळीद्वारा जलदेवतांची उपासना करतात. हे जलदेवता, ते उपासना करताना काय म्हणतात, हे जलदेवता, तुम्हाला परमात्म्यांकडून सामर्थ्य प्राप्त जे झाले ते आम्हालाही होऊ दे. तूच, आपण जे व्याहृतीत हो मंत्र म्हणतो ते त्यांनी उच्चार केलाय, म्हणजे त्याची श्रेष्ठता सांगितली. तूच भू, भुव आणि स्व 3ही लोकांना पवित्र करणारा आहे, कारण की स्वरूपानेही पापांचा नाश करणारा जलच असतं. आम्ही आमच्या शरीराने तुम्हाला स्पर्श करतो, तुम्ही आमच्या अंगांना पवित्र करावे अशी त्या जलाला प्रार्थना केली. अशा प्रकारे क्षीरसमुद्राच्या पुढे त्याच्या 4ही दिशांना पुढे 32 लाख योजन विस्तारवाला शाकद्वीप आहे, जो आपल्याच समान परिणामवाले मठ्याच्या समुद्राने घेरलेला आहे. तेथे शाक नावाचा मोठा वृक्ष आहे, तोच या क्षेत्राच्या नावाचे कारण आहे. त्याच्या अत्यंत मनोहर सुगंधाने सारे वातावरण सुगंधित होते. मेधातिथी नावाचे त्याचे अधिपती पण राजा प्रियव्रताचे पुत्र, त्यांनी पण या आपल्या द्वीपाचे 7 विभागात विभक्त केले आणि त्यांना त्यांच्या समान नावाचे आपले पुत्र पुरोजन, मनोजन, पौमान, द्रुम्रानिक, चित्ररेप, बहुरूप आणि विश्वधारक यांना अधिपती रूपाने नियुक्त केले आणि स्वतः भगवान अनंतात दत्तचित्त करून तपोवनात निघून गेले. ह्या प्रदेशात 7 पर्वत 7 नद्यांच्या आहेत. पर्वतांची नावे ईशान, उरुदृष्ट, उरुशृंग, बलभद्र, शतकेसर, सहस्त्रश्रोत आणि देवपाल आणि महानस अशी आहेत. नद्यांची नावे अनघा, आयुर्दा, उभयस्पृही, अपराजिता, पंचनदी, सहस्त्रस्तुती आणि निजश्रुती. हे म्हणजे किती विस्तृत सांगितलंय आणि प्रत्येकाचं नाव वर्णन केलंय. त्याचे ऍक्च्युअल मध्ये भागवतकारांनी ज्या ज्या टीका केलेल्या आहेत त्या प्रत्येकाच्या खूप खूप उदंड त्यांनी सांगितलेलं आहे. प्रत्येकाचे नाव आणि त्याचा संदर्भ, म्हणजे ते बघूनच आपण अवाक होतो की किती ह्या गोष्टी अजब आहेत. फक्त हे आपल्याला आता 5व्या स्कंदात पुढे येणार आहे, आता अजून लांब आहे बरंच, पण 5व्या स्कंदाचा शेवट जो होतो हा संपूर्ण नरकाच्या काय म्हणतात वर्णनाने होतो. आणि भागवतामध्ये हे जरी खगोल भूगोल हे जे पाताळाचं वर्णन आता परत येतं, तर हे सगळे विषय हे लोकांना फारसे आवडत नाहीत.
परंतु हे श्रवण करणं किंवा हे वाचन करणं हे खूप गरजेचं आहे, असं आवर्जून स्वतः डोंगरे महाराज सांगायचे. अनेक भागवतकार सांगतात. आणि भागवताची जी महती गायली आहे त्याच्यातही त्यांनी सांगितलंय की तुम्ही होता होईल तो श्लोक गाळून भागवत करू नका. प्रत्येक श्लोक नुसता कानावर जाऊ दे, त्या श्लोकाचा मतितार्थ जाऊ दे, त्यातला एखादा शब्द जाऊ दे, काहीही, पण ते गाळू नका. म्हणजे हे कितीही क्लिष्ट वाटलं, आपल्याला कंटाळवाणं वाटेल एखाद्या वेळेस आपल्याला, तरी हे आपण वाचणं आणि ऐकणं गरजेचं आहे. कारण हे अशा अद्भुत गोष्टी जगात आहेत आणि आपल्यापर्यंत आपण तिथपर्यंत पोचलो नाहीये, म्हणून ते असत्य नाही धरायचं. कल्पना करूया, मानस पूजेमध्ये एखाद दिवशी आपण दुधाच्या समुद्राच्या काठी बसू, तुपाच्या बसू, जे आपल्याला करता येईल ते असं काहीही विलास आपण मनोविलास करू शकू, पण निदान वर्णन तरी ऐकायला हरकत नाही. म्हणून ही सर्व वर्णनं अगदी कमीत कमी शॉर्ट मध्ये वाचते, पण ती वाचावीच लागतायत असं आहे. बरोबर नाही गाळणं, म्हणून मी ती वाचते. त्या वर्षाचे ऋतव्रत, सत्यव्रत, दानव्रत, अनुव्रत नावाचे पुरुष प्राणायामाद्वारे आपल्या रजोगुणास तमोगुणास कमी करून महान समाधीद्वारे वायुरूप श्रीहरीची आराधना करत. म्हणजे एका द्वीपावर पाण्याची उपासना झाली, एका द्वीपावर अग्नीची उपासना झाली, एके ठिकाणी सूर्याची उपासना केली, जलाची केली, आता इथं वायूची उपासना करणार हे द्वीप आहे सांगितलंय. श्रीहरीची आराधना वायुरूप श्रीहरीची करतात व स्तुती करतात की जे प्राणादी वृत्तीरूप आपल्या ध्वजांसहित प्राण्यांच्या आत प्रवेश करून त्यांचे पालन करतात, तसेच संपूर्ण दृश्य जगत ज्यांच्या अधीन आहे ते साक्षात अंतर्यामी वायू भगवान सदैव आमचे रक्षण करू. अशा प्रकारे मठ्याच्या समुद्राच्या पुढे चारही बाजूला त्याच्या दुप्पट विस्तारवाले पुष्कर द्वीप आहे. ते चारही बाजूंनी आपल्याच सारख्या विस्तारवाल्या गोड्या पाण्याच्या समुद्राने घेरलेला आहे. आपण हाही प्रकार कधी ऐकला नाही की गोड्या पाण्याचा समुद्र आहे. इथं भागवतकार सांगतायत की गोड्या पाण्याचा सुद्धा समुद्र आहे, समुद्राने घेरलेला आहे. तिथे अग्नीच्या ज्वाळे समान दैदिप्यमान लाखो सुवर्णमय पंखडीवाला एक मोठा पुष्कर कमल आहे. बापरे, म्हणजे ज्याला पाकळ्या म्हणतो आपण, त्या सगळ्या अशा पाकळ्या, लाखो पाकळ्या असतील, त्या तेजस्वी आहेत, सुवर्णासमान चमचमणारे आहेत. असं ते लाखो पाकळ्यांचं कमळ तिथं आहे, म्हणून त्याचं सॉरी पुष्करद्वीप नाव आहे. हे ब्रह्माजीचे आसन मानले जाते. त्या द्वीपाच्या मधोमध त्याची पूर्वीय व पश्चिमीय दिशा निश्चित करण्यासाठी मानसोत्तर नावाचा पर्वत आहे. तो 10,000 योजन उंच व तेवढाच रुंद आहे. त्यावर चारही दिशांना इंद्रादी लोकपालांच्या 4 पुऱ्या आहेत. त्या म्हणजे गावं किंवा नगर असं त्याला अर्थाने पुऱ्या म्हटलंय. यावर मेरू पर्वताच्या चारी बाजूंना फिरणाऱ्या सूर्याच्या रथाचे संवत्सर रूप चिन्ह प्रतीक, देवतांचे व सूर्याच्या रथाचे संवत्सर चिन्ह किंवा प्रतीक हे देवतांचे दिवस रात्र अर्थात उत्तरायण दक्षिणायच्या क्रमाने सदैव फिरत असते. त्या द्वीपाचा अधिपती प्रियव्रत पुत्र वितिहोत्र, पण आपला पुत्र रमणक धातकीला 2 वर्षाचे अधिपती बनवून स्वतः आपल्या मोठ्या भावांप्रमाणे भगवत सेवेत तत्पर झाला. तेथील निवासी ब्रह्मरूप भगवान हरीची ब्रह्म सलोकादी प्राप्त करणाऱ्या कर्मांनी आराधना करतात आणि ते स्तुती करताना म्हणतात, जे साक्षात कर्मफल रूप आहे ते एका परमेश्वरातच ज्याची पूर्ण स्थिती आहे, तसेच ज्यांची सर्व लोक पूजा करतात, ब्रह्मज्ञानाचे साधन रूप त्या अद्वितीय व शांत स्वरूप ब्रह्ममूर्ती भगवंतास आमचा नमस्कार असो किंवा माझा नमस्कार असो. शुकदेवजी म्हणतात, राजन, त्याच्या पुढे लोकालोक नावाचा पर्वत हा पृथ्वीच्या पुढे सर्व बाजूंनी सूर्यादी द्वारा अप्रकाशित आणि प्रकाशित प्रदेशामध्ये मधोमध त्याचा विभाग करण्यासाठी स्थित आहे. मेरूपासून मानसोत्तर पर्वतापर्यंत जितके अंतर आहे तेवढी भूमी शुद्धोदक समुद्राच्या त्या बाजूस आहे आणि त्याच्या पुढे सुवर्णमयी भूमी आहे, जी आरशाप्रमाणे स्वच्छ आहे. त्यात पडलेली कोणतीही वस्तू परत मिळत नाही, म्हणून तेथे देवतांशिवाय अन्य कोणी प्राणी राहत नाही.
लोकालोकपर्यंत सूर्य आधीपासून प्रकाशित व अप्रकाशित भूभागाच्या मधोमध आहे. त्यामुळे त्याचे नाव पडले आहे, तेच लोकालोक पडले आहे. ह्याला परमात्म्याने चारी बाजूंना सीमेपर्यंत स्थापित केले. हे इतके उंच व लांब आहे की याच्या एका बाजूने तीनही लोकांना प्रकाशित करणाऱ्या सूर्यापासून ध्रुवापर्यंत समस्त ज्योतिर्मंडलाची किरणे दुसरीकडे जाऊ शकत नाहीत. विद्वानांनी प्रमाण, लक्ष्मण व स्थितीनुसार संपूर्ण प्रमाण, लक्षण आणि स्थितीनुसार इतकाच विस्तार सांगितलाय. हा संपूर्ण भूलोक 50 करोड योजन एवढा आहे. जे पृथ्वी किंवा जे काही युनिवर्स आपण म्हणू त्याची लांबी आपल्या भागवत कथेमध्ये आहे. लांबी, रुंदी, व्यास सर्व काही जे काही आहे ते तो 50 करोड योजन आहे. याचा चतुर्थांश भाग हा लोकपर्वत आहे, म्हणजे 12.5 करोड योजन विस्ताराचा साधारण. याच्यावर चारही बाजूंना, चारही दिशात समस्त संसाराचे गुरु स्वयंभू ब्रह्माजींनी संपूर्ण लोकांच्या स्थितीसाठी वृषभ, पुष्करचूड, वामन आणि अपराजित नावाचे 4 गजराज नियुक्त केलेत. ह्या दिग्गजांनी व आपले अंशस्वरूप इंद्रादी लोकपालांच्या विविध शक्तींची वृद्धी तसेच समस्त लोकांच्या कल्याणासाठी परम ऐश्वर्याचे अधिपती सर्वांतर्यामी परमपुरुष श्रीहरी आपल्या विश्वक्सेन आदी पार्षदांसहित या पर्वतावर सर्व बाजूंनी विराजतात. ते आपल्या विशुद्ध सत्व श्री विग्रह की जो धर्म, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य आदी 8 महासिद्धींनी संपन्न आहे व धारण केले आहे. त्यांच्या हातात शंख, चक्र, गदा, पद्म ही आयुध. अशा प्रकारे आपल्या योग मायेने रचलेल्या विविध लोकांच्या व्यवस्थेत सुरक्षित ठेवण्यासाठी ते ह्या लीलामय रूपाने कल्पाच्या अंतापर्यंत त्या जिथे तिथे सर्व ठिकाणी राहतात. लोकालोकाचे अंतर्वर्ती भूभागाचा जितका विस्तार आहे त्यापुढे त्याच्या दुसऱ्या बाजूच्या अलोक प्रदेशाच्या परिणामाची पण व्याख्या समजून घेतली पाहिजे. त्याच्या पुढे तर केवळ योगेश्वरांचीच फक्त गती, म्हणजे त्यांचीच नेमकी ती गती आहे. राजा, स्वर्ग, पृथ्वी यांच्यामध्ये जो ब्रह्मांडाचे केंद्र आहे तीच सूर्याची स्थिती आहे. सूर्य व ब्रह्मांड गोलाच्या मध्ये सर्व बाजूनी 25 करोड योजनांचे अंतर आहे. टिळकांनी ते ओरियॉन लिहिलेल्या जे काही पुस्तक लिहिलंय त्याच्यात खगोलशास्त्रावरचं त्याच्यातही त्यांनी हेच उल्लेख केलाय की काहीतरी एक प्रचंड ब्रह्मांड म्हणायला पाहिजे. ते सूर्याची स्थिती कुठं आहे, जो आधांतरी आहे असं वाटतं, त्याला तो कशावर टेकलेला आहे, म्हणजे त्याला काय आधार आहे वगैरे त्यांनी त्याच्यात खूप 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 दिलेला आहे. म्हणजे राजकारण करून त्याने कधी खगोलशास्त्राचा अभ्यास केला आणि किती विस्तृत मांडलाय हे आपल्याला आपल्या आवाक्या बाहेरच्या गोष्टी आहेत. पण हे म्हणजे आता हे अंतर आलं आणि हे समोर आठवलं मला, म्हणून योगायोगाने सांगितलं. सूर्य या मृत अर्थात मेलेल्या अचेतन अंडात वैराज रूपाने विराजमान आहे. त्यामुळेच त्यांचे नाव मार्तंड असे आहे. हे हिरण्यमय ज्योतिर्मय ब्रह्मांडापासून प्रकट झाले म्हणून त्यांना हिरण्यगर्भ असेही म्हटले जाते. सूर्याच्या द्वारे दिशा, आकाश, द्युलोक, अंतरिक्षलोक, भूरलोक, स्वर्गलोक, मोक्ष प्रदेश, नरक, रसातल, अन्य समस्त भागांचा विभाग होतो. सूर्यच देवता, मनुष्य, तिर्यक, सरीसृप, लतावृक्षादी समस्त जीव समूहांचे आत्मा व नेत्रेंद्रियाचे अधिष्ठाता देवता आहे. म्हणजे सूर्याच्या प्रकाशाशिवाय म्हणा किंवा सूर्याच्या उपस्थितीशिवाय आपल्या अस्तित्वाला, म्हणजे काहीच अस्तित्वाला किंमत नाही, डोळ्यांना नुसत्या किंमत नाही, हे असं त्यांनी सांगितलंय. ते कसं, आता सूर्यरथन, सूर्याच्या गतीचे वर्णन, सूर्यावर खूप सुरेख वर्णन केलंय. म्हणजे समर्थांनी दासबोधात घेताना सुद्धा यातल्या काही 1-2 ओव्या घेतल्या आहेत, आलेल्या आहेत ह्याच्याशी संलग्न अशा. आता मला वाचताना आठवल्या तर सांगेन, अन्यथा आलेले आहेत हे नक्की माहिती आहे. शुक महामुनी म्हणतात, राजन,
परिणाम आणि लक्षणांसहित या भूमंडलाचा सगळा मिळून जेवढा विस्तार आहे तो मी तुला सांगितला. त्यानुसार विद्वान लोक द्युलोकाचा पण परिणाम सांगतात. ज्याप्रमाणे चणा मटार आदींच्या दोनातील एकाचे स्वरूप जाणल्याने दुसऱ्याचे जाणू शकतो, त्याप्रमाणे भूलोकाच्या परिणामावरून द्युलोकाचा पण परिणाम जाणला पाहिजे. भूलोक आणि द्युलोक हे विभिन्न आहेत, पण म्हणजे आता इथं उपमा कुठं आहे माहिती नाही, पण ते असं म्हणलं की द्विदल धान्य जे असतं आपण डाळ, मुगाची डाळ, तुरीची डाळ, म्हणजे ज्या अशा ह्या हरभरा, त्याचं जे असं दोन भाग होतात, दोन इकडे एक आणि इकडे एक, तसं पृथ्वी आणि द्युलोक असं सांगितलंय. इतकं ते एकमेकांशी संलग्न आहेत आणि जोडलेले आहेत. ह्यांच्या मध्यभागी स्थित असलेले ग्रह व नक्षत्रांचे अधिपती भगवान सूर्य आपल्या ताप व प्रकाशाने तीनही लोकांना तापवित व प्रकाशित करीत राहतात. ते उत्तरायण व दक्षिणायन विषुवत नाववाल्या क्रमशः मंद, शीघ्र व समान गतीने चालत समयानुसार मकरादी राशीत वर खाली व समान स्थानी जात दिवस रात्र मोठा छोटा समान करत राहतात. जेव्हा सूर्य भगवान मेष अथवा तुला राशीत येतात तेव्हा दिवस रात्र समान होतो. जेव्हा वृषादी पाच राशीतून सूर्य चालत असतो तेव्हा प्रत्येक महिन्यास रात्रीची एक एक तास कमी होत जातो आणि तेवढाच दिवस वाढत जातो. म्हणजे ते उत्तरायण दक्षिणायनचं जे गणित आहे ते राशीनुसार कसं आहे ते सांगितलंय. जेव्हा वृश्चिक आदी 5 राशीतून जातो तेव्हा दिवस आणि रात्र यांच्या वर्षाच्या विपरीत परिवर्तन होते. अशा प्रकारे दक्षिणायन आरंभ होईपर्यंत दिवस वाढत राहतो आणि उत्तरायण लागेपर्यंत रात्र वाढत राहते. पंडित जन मानसोत्तर पर्वतात सूर्याच्या परिक्रमेचा मार्ग 9,51,00,000 योजन सांगतात. बापरे, म्हणजे अगदी क्लिअर कट आकडे दिलेले आहेत. म्हणजे ते बघायला, मोजून बघायला तशी परिमाण म्हणजे काय म्हणतात पॅरामीटर्स मिळायला हे आपली जबाबदारी आहे. पण ह्यांनी तर आकडे स्वच्छ सांगून टाकले की सूर्याच्या परिक्रमेचा मार्ग 9,51,00,000 योजन इतका आहे. त्या पर्वतावर मेरूच्या पूर्वेच्या बाजूला इंद्राची देवधानी, दक्षिणेला यमराजाची संयमनी, पश्चिमेला वरुणाची निम्लोचनी आणि उत्तरेला चंद्रम्याची विभावरी नावाच्या नगऱ्या किंवा पुऱ्या आहेत. या पुऱ्यांमध्ये मेरूच्या चारही बाजूंना वेळोवेळी सूर्योदय, मध्यान्ह, सायंकाळ, अर्धरात्र होत राहते. त्यामुळे संपूर्ण जीवांची प्रवृत्ती आणि निवृत्ती होत राहते. तत्रत्यानां दिवसमध्यहूतम एव सदादित्य स्तपती सव्येनाचलम दक्षिणेन करोती. राजन, जे लोक सुमेरूवर राहतात त्यांना तर सूर्यदेव सदा मध्यान्हकालीन राहून तापत राहतात आणि ते आपल्या गतीनुसार अश्विनी आदी नक्षत्रांकडे जात जर मेरूला डावीकडे ठेवून चालतात तरी पण साऱ्या ज्योतिर्मंडलास घुमवणारी निरंतर उजवीकडून वाहणारी प्रवाह वायूद्वारा फिरवले गेल्यामुळे ते त्यांना उजवीकडे ठेवून चालतात असे भासते. ज्या पुरीत सूर्य भगवान उदय पावतात त्यांच्या ठीक दुसऱ्या बाजूच्या पुरीत ते अस्त पावतात. आणि हे जे खूप उष्णता आहे, खूप हे आहे, म्हणजे हे सगळे शास्त्रज्ञांनी आपल्या वर्णन केलेली आहेत. विषुववृत्ताची, याची त्याची, या सगळ्यांचीच वर्णनं, फक्त शब्द नाही आलेले, ते केलेले आहे. त्यांच्या ठीक दुसऱ्या बाजूला पुरीत अस्त पावतात व जिथे ते लोकांना घामोघम करत असतात, तापवत असतात, त्याच्या दुसऱ्या बाजूला ते थंडी असते. असं विरुद्ध बाजूस मध्यरात्र होण्यामुळे सगळे निद्राधीन असतील तरी त्यावेळेला मध्यान्हीच्या वेळी म्हणजे त्या लोकात थंडीचा अनुभव घेतील. सूर्यदेव जेव्हा इंद्राच्या पुरीमधून यमराजाच्या पुरीकडे चालतात तेव्हा 15 तासात ते 2.25 कोटी 12.5 लाख योजन पासून काही 25,000 योजन अधिक चालतात. मग याच क्रमाने ते वरुण आणि चंद्रमाची पुरी पार करून पुन्हा इंद्रपुरीला पोचतात.
अशा प्रकारे चंद्रमादी अन्य ग्रह ज्योतिष चक्रातील अन्य नक्षत्रांबरोबर उदय व अस्त पावतात. सूर्याचा वेदमय रथ एका मुहूर्तात 34,18,000 योजनाच्या हिशोबाने चालत या चारही पुरींमध्ये फिरत असतो. सूर्याच्या गतीचं वर्णन सांगितलंय. तो किती भराभर फिरतो पृथ्वीभोवती. आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते. पण ते जे काही त्यांचं फिरणं आहे, म्हणजे आता इथे त्याला रथ आहे तो चालतोय असं वर्णन आहे, पण त्याची गती किती आहे हे त्यांनी आकडे, म्हणजे हे योजन म्हणजे किती हे आपल्याला आधी बघायला पाहिजे. हे परिमाण आपल्याला जी माहीत नाहीत अशी आहेत. याचे एका चाकाचे नाव संवत्सर आहे किंवा सांगितले जाते. त्यात महिना रूपी 12 आरे आहेत. म्हणजे एक वर्ष किंवा संवत्सर पूर्वी म्हणायचे, त्यालाच आपण आताच वर्ष तो इयर म्हणतात. त्याला 12 महिने ते 12 आरे आहेत. आणि ऋतुरूपी 6 फाळ आहेत. 3 चातुर्मास रूपी 3 नाभ्या आहेत. या रथाच्या धुरेचे एक टोक मेरू पर्वताच्या शिखरावर आहे, दुसरे मानसोत्तर पर्वतावर आहे. याला लावलेले एक चाक घाण्याच्या चाकाप्रमाणे फिरत राहून मानसोत्तर पर्वतावर चक्रा लावत असते. म्हणजे अखंड फिरत राहतं ते. या धुरी ज्याचे मूळ जोडलेले आहे अशी आणखी एक धुरा आहे, आणि म्हणजे खुंटा असं. ती लांबीला त्याच्या 1/4 आहे व त्याचा वरचा भाग तैल यंत्राच्या धुरेप्रमाणे ध्रुवलोकाला लागलेल्या म्हणजे टेकलेला आहे. या रथात बसायची जागा 36 लाख योजन लांब व 9 लाख योजन रुंद इतकी आहे. त्यात अरुण नावाचा सारथ्याने गायत्री आदी छंदांच्या नावाचे 7 घोडे जोडलेले आहेत. आणि तेच ह्या रथावर बसलेल्या सूर्यदेवांना घेऊन जात असतात. सूर्यदेवाच्या पुढे त्याच्याकडे तोंड करून बसलेला अरुण रथाचे सारथी काम करत असतो. म्हणजे तोंड, चालकाचं तोंड एरवी म्हणजे पाठ असते आपल्या ह्याच्याकडं, ज्याचं सारथ्य करतोय त्याच्याकडं. पण इथं म्हटलंय की अरुण त्याच्या सूर्याकडे तोंड करून बसलाय आणि रथ पुढे चालवतोय. भगवान सूर्यापुढे अंगठ्याच्या पेराच्या आकाराचे वालखिल्ल्यादी 60,000 ऋषी स्वस्ती वाचनासाठी नियुक्त केलेले आहेत. ते सूर्यनारायणाची स्तुती करत अखंड चालत असतात. हे फक्त अंगठ्याच्या पेराचा आकार हे. आणि म्हणून म्हटलंय की हे जे वालखिल्य ऋषी आहेत, हे वालखिल्य हे गायीच्या खुराने पडलेल्या खड्ड्यात बुडून जायचे. म्हणजे ते अंगठ्याच्या आकाराचे होते म्हणूनच ते शक्य आहे ना, म्हणजे पुढे ते येतं. याशिवाय ऋषी, गंधर्व, अप्सरा, नाग, यक्ष, राक्षस, देवता पण जे एकूण मिळून 14 आहेत, परंतु जोडीने राहण्यास ते 7 गण म्हणले जातात. प्रत्येक महिन्यात वेगवेगळ्या नावाचे असून आपल्या भिन्न भिन्न कर्मांनी प्रत्येक मासात भिन्न भिन्न नाव धारण ते करतात. आणि आत्मस्वरूप भगवान सूर्यनारायणांची दोघे मिळून उपासना करतात. भगवान सूर्यनारायण भूमंडलाची 9,51,00,000 लांबी म्हणजे योजनाच्या घेऱ्यातून प्रत्येक क्षणी 2,002 योजन इतके अंतर पार करत असतात. म्हणजे त्याच्या वेगाची गती पण सांगितलेली आहे. म्हणजे इतकं सूक्ष्म वर्णन सांगून, म्हणजे भागवतकारांना की जे परमात्म्याचं वर्णन सांगतायत, पण परमात्म्याच्या स्थूल रूपाचं वर्णन किती सूक्ष्मपणाने करावं हे अनोखं आहे. ते आपल्याला बघून अक्षरशः विस्मित होतो आपण. राजा परीक्षिताने विचारले की भगवान, आपण जे काही सांगितले हे जरी भगवान सूर्यराशींकडे जाते वेळी मेरू व ध्रुवास उजवीकडे ठेवून चालतात असे कळते, परंतु वस्तुतः त्यांची गती दक्षिणावर्त होत नाही का? हा मी विषय कशावरून कसा म्हणजे समजू कसा आम्ही, असा परीक्षित राजा त्याला पडलेला प्रश्न तो विचारतो. त्यावर शुकदेवजी म्हणतात, राजन, जसे कुंभाराच्या फिरत्या चाकावर बसून त्याबरोबर फिरणाऱ्या मुंगी आदींनी स्वतःची गती त्याहून भिन्न आहे समजतात. म्हणजे कारण ती वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या चाकाच्या वेगवेगळ्या स्थानावर पाहिली जाते. त्याचप्रमाणे नक्षत्र राशींनी उपलक्षित कालचक्रात पडून ध्रुव आणि मेरूस उजवीकडे ठेवणाऱ्या फिरणाऱ्या सूर्यादी ग्रहांची गती वास्तविक त्याहून भिन्न असते, कारण ते कालभेदाने भिन्न राशींना भिन्न नक्षत्रांना दिसत असतात. वेद आणि विद्वान लोक पण ज्याच्या गतीस जाणण्यास उत्सुक असतात
ते साक्षात भगवान आदिपुरुष नारायण पण लोकांचे कल्याण व कर्माच्या शुद्धीसाठी आपल्या वेदमय व विग्रह काळात 12 मासात विभक्त करतात आणि वसंतादी 6 ऋतूत यथायोग्य गुणांचे विधान करतात. ह्या लोकी वर्णाश्रम धर्माचे अनुसरण करणारे पुरुष वेदत्रयीद्वारा प्रतिपादित लहान मोठ्या कर्मापासून इंद्रादी देवतांच्या रूपात योगाच्या साधनाने अंतर्यामी रूपात त्यांची श्रद्धापूर्वक आराधना करतात आणि सुगमतेने परमपद सहजी प्राप्त करून घेतात. म्हणजे ह्यांनी इतकं वर्णन सहज केले की असं वाटतं की आता उठून बसलं की आपल्याला परमपद प्राप्त होईल. इतकं सहज सहज वर्णन व्यास करताय, पण प्रत्यक्षात करताना त्याला खूप वेळ समयदान हे जे आहे ते खूप द्यावंच लागतं. पण निदान आपण असं ऐकणं, श्रवण करणं, वाचन करणं, त्याच्या संपर्कात राहणं हे सुद्धा आपलं समयदानाचा एक आयामच आहे. त्यामुळं तिकडं जाण्याच्या मार्गावर आपण आहोत असा विचार करायला काही हरकत नाही, किंवा ते जेवढा वेळ आपल्याला जास्त समयदान देता येईल तेवढं आपण त्याच्याकडे जास्त पोचवा. फक्त सजगतेने ही गोष्ट गरजेची आहे. भगवान सूर्यदेव संपूर्ण लोकांचे आत्मा आहेत. ते पृथ्वी व द्युलोकाच्या मध्यात स्थित आहेत. आकाश मंडलाच्या आत स्थित होऊन 12 महिन्यांना भुगतात, जे संवत्सराचे अवयव आहेत आणि मेष आदी राशींच्या नावाने प्रसिद्ध आहेत. यातील प्रत्येक महिना चंद्रमानाने शुक्ल आणि कृष्ण अशा 2 पक्षात, पितृमानाने 1 रात्र आणि दिवसाच्या प्रमाणात, तसेच सौरमानाने 2.25 नक्षत्रांचा सांगितला जातो. जितक्या वेळात सूर्यदेव या संवत्सराचा 6वा भाग भोगतात त्यांचा तो अवयव भाग याला ऋतू असं म्हणून ते गणलं जातं. म्हणजे ऋतू सहज 6 ऋतू म्हणतो काय, पण ते प्रत्येकाचे किती विस्तृत वर्णन केले, त्याच्यात काय काय येतं. 2.25 नक्षत्रांचा भाग येतो, दिवस रात्रांचे किती दिवस रात्र, किती 2 पक्ष, म्हणजे हे सगळं इतकं क्लिष्ट वाटतं पण स्पष्ट दिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला वाचायला तरी किमान काही हरकत नाही. आकाशात भगवान सूर्यांचा जेवढा मार्ग आहे त्याच्या अर्धा ते जेवढ्या वेळात पार करतात त्याला एक आयन म्हणतात. म्हणजे उत्तरायण आणि दक्षिणायन 6 महिन्याचं असतं. तसेच जितक्या वेळात ते आपल्या मंद तीव्र समान गतीने स्वर्ग पृथ्वी मंडल सहित पूर्ण आकाशाला चक्कर मारतात त्याला अवांतर भेदाने संवत्सर, परिवत्सर, इडावत्सर, अनुवत्सर अथवा वत्सर असे म्हटले जाते. अशा प्रकारे सूर्यकिरणांपेक्षा 1,00,000 योजनवर चंद्रमा आहे. त्याची चाल आणखीन तेज आहे, म्हणून तो सर्व नक्षत्रांच्या पुढे असतो. तो सूर्याच्या 1 वर्षाच्या मार्गाला 1 महिन्यात, 1 महिन्याच्या मार्गाला 2.25 दिवसात व 1 पक्षाच्या मार्गाला 1 दिवसात पार करतो. कारण तो त्याच्या अजून वर आहे म्हणून तो जास्त द्रुत गतीने जाऊ शकतो. हा कृष्ण पक्षात क्षीण होणाऱ्या कलांनी पितृगणाच्या व शुक्ल पक्षात वर्धिष्णू होणाऱ्या कलांनी देवतागणांच्या दिवस व रात्रीचा विभाग करतो. 30 मुहूर्तात एक नक्षत्र पार करतो. अन्नमय व अमृतमय असल्या कारणाने हाच समस्त जीवांचा प्राण आणि जीवन आहे. हा जो 16 कलांनी युक्त मनोमय, अन्नमय, अमृतमय पुरुष स्वरूप भगवान चंद्रमा आहे. हेच देवता, पितर, मनुष्य, भूत, पशु, पक्षी, सरीसृप, वृक्षादी समस्त प्राण्यांचे पोषण करतात. त्यामुळे त्यांना सर्वमय असं म्हटलं आहे. चंद्रमाच्या 3,00,000 योजनवर अभिजित सहित 28 नक्षत्र आहेत. भगवंताने त्यांना कालचक्रात नियुक्त केले आहे, तरी हे मेरूला डावीकडे ठेवून फिरतात. आता इथं अभिजित नक्षत्र सांगितलंय जे भगवंताच्या जन्माच्या वेळेस होतं, रामाच्या जन्माच्या वेळेस होतं, पण अलीकडल्या काळात ते नक्षत्र लोप पावलेलं आहे. यापेक्षा 2,00,000 योजनवर शुक्र दिसतो. हा सूर्याच्या शीघ्र, मंद व समान गतीनुसार त्यांच्याप्रमाणे कधी पुढे तर कधी मागे, कधी बरोबर असं राहत चालतो. हा पाऊस पाडणारा ग्रह आहे, म्हणून लोकांना सदा सर्वता अनुकूल राहणारा ग्रह आहे. याच्या गतीमुळे असे प्रतीत होते की जणू हा पाऊस रोखणाऱ्या नक्षत्रांना शांत करून टाकतो. त्यानंतर
शुक्राच्या गतीच्या बरोबर बुधाची पण व्याख्या होऊन गेली आहे की शुक्राला अनुसरून बुधाची गती पण आहे. चंद्रम्याचा पुत्र शुक्रापेक्षा 2 लाख योजन वर असतो तसा मंगलकारीच आहे, परंतु सूर्याच्या गतीला उल्लंघून जातो तेव्हा पुष्कळ वेळा वादळ, पाऊस, दुष्काळाच्या भयाची सूचना तो देतो. म्हणून ह्याला अनुसरून ज्योतिषी लोक म्हणजे पंचांग करते सगळे तिथी आणि त्याचे काही परिणाम पुढच्या वर्षात काय घडणार हे आधी सांगतात. त्याच्या पुढच्या म्हणजे धुंडीराज शास्त्री दात्यांनी तर कित्येक वर्षांचं पंचांग करून ठेवलंय असं ऐकलं. म्हणजे हा जो 16 कलांनी युक्त मनोमय, अन्नमय, अमृतमय पुरुष स्वरूप भगवान चंद्रमा आहेत, हेच देवता, पितर, मनुष्य, भूत, पशु, पक्षी, सरीसृप, वृक्षादी समस्त प्राण्यांचे पोषण करतात. त्यामुळे त्यांना सर्वमय असं म्हटलंय. चंद्रम्याच्या 3 लाख योजन वर अभिजित सहित ही जी नक्षत्र आहेत त्यापेक्षा 2 लाख योजन वर शुक्र दिसतो. तो सूर्याच्या शीघ्र व मंद समान गतीनुसार त्यांच्या पुढे मागे करतो. ते परत ओळ वाचलं गेलं. शुक्राच्या गतीच्या बरोबर बुधाची गती सांगितली. त्याच्या 2 लाख योजन वर मंगळ आहे. तो जर वक्र गतीने गेला नाही तर एकेका राशीला 3 पक्षात भोगत 12 राशींना पार करतो. हा अशुभ ग्रह आहे, विशेष अमंगलाचा सूचक आहे असं म्हटलंय. याच्या 2 लाख योजन वर बृहस्पती आहे. हा जर वक्र गतीने चालेला नाही तर एकेका राशीला 1 वर्ष भोगतो. हा ग्रह म्हणजे मुख्यतः ब्राह्मण कुळातील लोकांना म्हणजे त्याचा अनुकूल आणि थोडं जरी ते प्रतिकूल वागले तर त्यांना प्रचंड प्रतिकूल परिणाम मिळतो. बृहस्पतीपेक्षा 2 लाख योजन वर शनैश्वर दिसतात. ते 30 महिनेपर्यंत एकेका राशीत राहतात. तरी यांना सर्व राशी पार करायला 30 वर्ष लागतात. हा सर्वांनाच अशांतकारक असतो. त्याच्यावर 11 लाख योजन दूरवर सप्तर्षी दिसतात. सर्व लोकांची मंगल कामना ते करत असतात. भगवान विष्णूंचे परमपद ध्रुव लोकाची परिक्रमा ते करतात. असं हे अत्यंत विस्तृत असं हे भूगोल, खगोल आणि द्वीप सगळं वर्णन यांनी केलेलं आहे. आणि आता ते शिशुमार चक्राचं वर्णन करतायत. हे शिशुमार चक्राचे वर्णन आता पुढे आलेलं आहे. इथं शुकदेवजी सांगतायत, राजा परीक्षित राजन, सप्तर्षींपेक्षा 13 लाख योजन व ध्रुव लोक आहे आणि त्याला भगवान विष्णूचे परमपद असं म्हणतात. आणि इथे उत्तान पदाचे पुत्र परम भगवत भक्त ध्रुवजी विराजमान आहेत. अग्नी, इंद्र, प्रजापती, कश्यप, धर्म हे सर्व अत्यंत आदरपूर्वक यांना परिक्रमा करीत राहतात. आता ही कल्पांतापर्यंत राहणारे लोक यांच्याच आधाराने स्थित आहेत. सतत जागृत राहणारे अव्यक्त गती भगवान काळाद्वारे जे ग्रह, नक्षत्रादी ज्योतिर्गण निरंतर फिरवले जातात, भगवंताने ध्रुव लोकास त्या सर्वांचे आधारस्तंभ रूपाने नियुक्त केले आहे. तरी हा एकाच स्थानी राहून सदैव प्रकाशित राहतो. सतत जागृत राहणारे अव्यक्त गती भगवान म्हणजे ह्याला दत्तात्रय भार्गव संवादामध्ये दत्तात्रय म्हणतात की कोणीही माणूस हे साध्य करू शकतो देवत्व, पण त्याने 24 तास जागरूक असायला पाहिजे आणि त्या 24 तास त्या वैश्विक शक्तीशी जोडल्या जाण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. इतका सोपा आणि साधा मार्ग सांगितलाय, पण आपण 5 मिनिटं 10 मिनिटं 24 म्हणजे शक्यच नाही आपल्याला होत नाहीच. अखंड किती प्रयत्न केला तर कसं बसं जपाच्या वेळेला, अग्निहोत्राच्या वेळेला एवढं थोडंफार बसलं जातं. बाकी आपलं मन बहिर्मुख इतकं असतं की बस. आणि ह्यांनी सांगितलं की तुम्ही अंतर्मुख होऊन सतत त्या शक्तीशी जोडले राहिलं आणि ते 24 तास असं केलं आणि असं जर कैक दिवस घडलं म्हणजे कमीत कमी 12 वर्ष असं त्यांचा अभिप्राय आहे. दत्त महाराजांनी भगवान परशुरामांना हे सगळं सांगितलेलं. आता ते खूपच सुंदर ग्रंथ आहे. अक्षरशः श्रीमद भागवतानंतर माझी इच्छा आहे की त्याच्यावर चर्चा करूया. पण त्याच्यात म्हणजे टाइमलेस सगळं कसं आहे काय खूप
खूप खूप विषय वेगवेगळे दत्त महाराज स्वतः समजून सांगतात. आणि भगवान परशुरामांसारखे असामी जे विष्णू अवतार, ते असं मला हे समजलं नाही देवा, मला हे कळलं नाही. दत्त महाराजांना कृपा करून मला म्हणजे त्याच्यात अजून विस्तृत करून सांगा किंवा मोकळं करून सांगा असं ते म्हणालेले. या आणि मग ते दत्तात्रय जे सांगतायत ते फार छान सांगितलेलं आहे. हे आता मला ह्या काळावरून आठवलं की अव्यक्त आणि व्यक्त हे जे भाव आहे तर ते म्हणतात की तुम्ही अव्यक्त राहा पण व्यक्त स्वरूपात सतत जाणत राहा आणि सतत जोडले राहा. आणि ते कधी किती वेळ तर 7 तास म्हणजे 24 तास, 7 दिवस किंवा महिनाभर असं सगळं अखंड 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 त्याचा उल्लेख इथं मला संदर्भ आला म्हणून मला ते जाता जाता सांगितलं. ज्याप्रमाणे घाणा चालण्याच्या वेळी अन्न खोदणारे पशु जवळ लांब मध्यम दोरीने बांधून क्रमशः लहान मोठ्या मध्यम दोरीने बांधलेल्या खांबाला चारी बाजूने गोलाकार गरागर फिरत राहतात, त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे हे सारे नक्षत्रगण व ग्रहगण हे बाहेर आत क्रमाने फिरत राहतात. नक्षत्रगण ग्रहगण हे आत बाहेर क्रमाने कालक्रांत नियुक्त होऊन ध्रुवलोकाचा आश्रय घेऊन वाऱ्याच्या प्रेरणेने कल्पांतापर्यंत फिरत राहतात. ज्याप्रमाणे ढग आदी पक्षी म्हणजे किंवा घारीसारखा पक्षी आणि ढग हे आपल्या कर्माच्या साह्याने वायूच्या अधीन राहून आकाशात उडतात, त्याचप्रमाणे हे आपल्या कर्माला अनुसरून चक्कर काटत राहतात. ते कधीही पृथ्वीवर पडत नाहीत. कोणी कोणी पुरुष भगवंताच्या योगमायेच्या आधारावर स्थित या ज्योतिष चक्राचे सुसरीच्या रूपात वर्णन करतात. म्हणून शिशुमार जे म्हटलेलं आहे ते त्याच्यासाठी म्हटलेलं आहे. नक्षत्र मंडलाच्या रूपात वर्णन करतात की ह्यातील कुंडली म्हणजे ती सुसर मारल्या स्थितीत म्हणजे एखादी मेलेली जे सुसर असेल ती पडली आहे असं, तोंड खालच्या दिशेला आहे, त्याच्या शेपटीच्या टोकावर ध्रुव स्थित आहे, शेपटीच्या मध्यभागी प्रजापती इंद्र अग्नी धर्म आहे, शेपटीच्या जडाशी धाता विधाता आहेत, त्याच्या कटी प्रदेशात सप्तर्षी आहेत. ही सुसर उजवीकडे वळून मेलेली आहे. अशा स्थितीत अभिजितपासून पुनर्वसूपर्यंत ते उत्तरायणाचे 14 नक्षत्र आहेत. ते ज्यावेळी उजव्या भागात आहेत तेव्हा पुष्यापासून उत्तराषाढापर्यंत, उत्तराषाढा नक्षत्राचं नाव, उत्तराषाढापर्यंत जे आहेत ते दक्षिणायनाचे 14 नक्षत्र ते डाव्या भागात आहेत. लोकात जेव्हा ही सुसर कुंडलाकार होते तेव्हा हिच्या दोन्ही बाजूच्या अंगांची संख्या समान राहते. त्याचप्रमाणे नक्षत्र संख्येतही समानता असते. तिच्या पाठीवर मूल, पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा या 3 नक्षत्रांचा समूह असतो. पोटात आकाशगंगा असते. राजन, याच्या उजव्या व डाव्या कटी प्रदेशावर पुष्य आणि पुनर्वसू नक्षत्र आहेत. मागच्या उजव्या व डाव्या पायात आर्द्रा व अश्लेषा नक्षत्र आहेत. तसेच डाव्या व उजव्या नागपुड्यात अभिजित आणि उत्तराषाढा नक्षत्र आहेत. उजव्या व डाव्या डोळ्यात श्रवण आणि पूर्वाषाढा नक्षत्र आहेत. उजव्या व डाव्या कानात धनिष्ठा आणि मूळ नक्षत्र आहेत. मघा आदी दक्षिणायनादी 8 नक्षत्रे डाव्या रांगेत, विपरीत क्रमाने मृगशिरा आदी उत्तरायणापची 8 नक्षत्रे उजव्या रांगेत आहेत व शताभिषा ज्येष्ठा ही 2 नक्षत्रे क्रमशः उजव्या व डाव्या खांद्यांच्या जागेवर आहेत. याच्या वरच्या लांबट तोंडात अगस्त्य, खालच्या हनुवटीमध्ये नक्षत्ररूप यम, तोंडामध्ये मंगळ, लिंग प्रदेशात शनी, मुख्य स्थानी गुरु, छातीवर सूर्य, हृदयात नारायण, मनात चंद्र, नाभीत शुक्र, स्तनात अश्विनी कुमार, प्राण व अपानात बुध, गळ्यात राहू, समस्त अंगात केतू आणि रोमारोमात समस्त तारांगण स्थित आहे. हे राजन, हे भगवान विष्णूचे परमदेवमय स्वरूप आहे. हे सगळं विशाल रूपाचं वर्णन केलेलं आहे भगवंताच्या. याचे दररोज संध्याकाळीच्या पवित्र वेळी मौन होऊन दर्शन करत चिंतन केले पाहिजे. ह्याचा मंत्राचा जप करत भगवंताची स्तुती केली पाहिजे. संपूर्ण ज्योतिर्गणांचे आश्रय, कालचक्र स्वरूप, सर्व देवादिदेव अधिपती,
परमपुरुष परमात्म्याचे आम्ही नमस्कारपूर्वक ध्यान करतो, म्हणून त्याचं ध्यान केलं पाहिजे. ग्रह नक्षत्र तारकांच्या रूपात भगवंताचे अधिदैविक प्रकाशित होत आहे. ते तीनही वेळी वरील मंत्र जप करणाऱ्यांना पाप नष्ट करून टाकतो. जो पुरुष सकाळी, मध्यान्ही व सायंकाळी तीनही काळी अधिदैविक स्वरूपाचे चिंतन व वंदन करतो, त्याचे त्यावेळी केलेले पाप तत्काळ नष्ट होते. असं हे इतकं विस्तृत वर्णन केलंय. जसं जमेल तसं जास्तीत जास्त नेमकेपणाने वाचायचा प्रयत्न केलाय, सांगायचा प्रयत्न केलाय. ते आजचं हे 28व्या दिवसाचं आपलं सर्व भागवत कथन. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. शास्त्र पुराणे मुकुट येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गाऊने. शास्त्र पुराणे मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदार दाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण, गीते वेदी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ हि वदती रामपदी ठेवू माथा. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. करुणा निधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्. भुवि भूत सर्वभाषा, परिपूरिताभिलाषा. श्वसितीव देव भाषा, तां पालयस्व भगवन्. आसीत् कदाचिदेषा, वाणी विशुद्ध वेषा. अधुना लवावशेषा, तामाश्रयस्व भगवन्. देशे स्वतन्त्रतायाः, प्राचीन सभ्यतायाः. समयं समर्गतायां, पुनरानयस्व भगवन्. करुणानिधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्. गोपाल कृष्ण भगवान की जय. देव देवेश्वर भगवान परशुराम भगवान की जय. परम सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.